अकोट तालुक्यामधील चंडिकापूर गावाची राजकीय क्षेत्रात मोठी ओळख असून या गावानं पंचायत समिती स्तरावरून मोठी पदे भूषवली आहेत। गावाचा विकास मात्र जैसे थे तसाच आहे। चंडिकापूर गावामध्ये वार्ड क्रमांक 1, वार्ड क्रमांक 2 मध्ये स्वतः ग्रामपंचायत उपसरपंच राहतात। येथील दलित वस्तीमधील गेल्या 50 वर्षापासून प्लॉट पडले आहेत, तरीही 15 ते 20 वर्षांपासून सांडपाण्याच्या गटारांची मोठी गटारे, गवत, काटेरी झुडपे असल्यानं नागरिकांना व शाळेतील विद्यार्थ्यांना रात्रंदिवस या गटारामधून जीव धोक्यात टाकून ये जा करावी लागते। नागरिकांच्या घरासमोरच पाण्याची डबकी, खते, केर कचरा असल्यानं दुर्गंधी आणि दूषित वातावरणामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। सोसावी लागत आहे। या वातावरणामुळे संपूर्ण परिसरातील विविध रोगाच्या साथीमुळे ग्रामस्थ ग्रासले आहेत। घरोघरी आजारानं थैमान घातलं असून रुग्णांचं प्रमाण वाढलं आहे। रोगराईचा फैलाव थांबवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनानं कुठलीच ठोस पावले उचलली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। 20 वर्ष झाली आम्ही इथंच राहतो। मला इथं साप चावला। या गटाऱ्यामध्ये आमचे लेकर, लहान बाळ, मुलं राहतात। आम्ही चंडिका देवीच्या कृपेने वाचले। मी दवाखान्यात 4 दिवस ॲडमिट होते आणि 4 वर्ष झाले हे नाली करून नाहीत राहिले। आणि सर माल्या इथलं पाणी असतं माझ्या दारांनी आणि आज ते पाणी आटून गेलं नातून रोज राहते पाणी आलं की त्याला म्हटलं की नाही तर म्हणतात ते आमच्याजवळ पैसा नाही। या नालीतून पाणी सबन मागणातलं काहीच नाही आहे, सबन जाय। आणि आता कंबरीतलं पाणी होते मागणांदी तर याचा अध्यक्ष तो हा आहे राजकुमार खंडराय। त्याला म्हटलं तर तो पायाली नाही येत ना, काहीच नाही येत। अतिशा एक गंध होता गिट्टीचा, एक होता डसचा। हे सडक केली त्यावरती त्यानं सबन नेलं। बया येतात, हे सडक मापून नेतात आणि लगे नाही म्हणे हे सडक करा लागते म्हणे। अथून नेली तिकडे शाळेंदी तर ती लगे काय केलं त्याईनं, काय नाही विकली की काय। मी अति 25 वर्षे राहताना ग्रामपंचायत वाल्याच्या इकडे खूप पार गेलो, पण किंवा आमच्या इकडे पाण्याची व्यवस्था तर गढूळ पाणी प्यास लागते, पण रस्ते पण पहा हे पण ग्रामपंचायतवाले म्हणतात की बा आम्ही करून देऊ, टाकून देऊ, पाहू मग त्याचं इलेक्शन येऊ राहिलं जवळजवळ। त्या पार्टीवाल्याला वाटते की आपण टाकू तो त्याचं काम केलं म्हणून मग आपल्याला शिक्के मारतील। मग त्याच्या मारे मग तो म्हणते की मी नाही येत, तो म्हणते मी नाही येत। मग आम्हाला काही डाव सरप येतात, इकून सरपाईच्या इकून जातो आम्ही काही डाव। त्या आमच्या शेजारच्या सरप चावला होता की दवाई उगवानं ते वाचली। मग आता तुम्ही मला सांगा की ते गढूळ पाणी त्या ग्रामपंचायतवाल्याला म्हणतो आम्ही की बा ते का ते लिकेज झालं तर ते लिकेज तर काढा। ते म्हणतात की लिकेज काढायला तो लिकेजवाला येत नाही। गटारातून जात असताना रंजना अशोक दांडे महिलेला सर्पदंश झाला होता, हे वास्तव आहे। ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना अनेक वेळा तोंडी आणि लेखी तक्रारी देऊन सुद्धा ग्रामपंचायतीला कुठल्याच प्रकारच्या या दलित वस्तीमधील ग्रामस्थांच्या जीवाची पर्वा दिसत नाही आहे। उलट जुन्या बालवाडीच्या बांधकामाचा पडलेला मलबा सरपंच यांच्या घराजवळच टाकत आहेत, पण या घाणीच्या गटारामध्ये मुरुम किंवा या बांधकामाचा मलबा टाकणे त्यांना योग्य वाटत नसल्यानं ग्रामस्थ संपले आहेत। उलट जुन्या बालवाडीच्या बांधकामाचा पडलेला मलबा सरपंच यांच्या घराजवळच टाकत आहेत, पण त्या घाणीच्या गटारामुळे मुरुम किंवा या बांधकामाचा मलबा टाकणे त्यांना योग्य वाटत नसल्यानं ग्रामस्थ संतापले आहेत। यावेळी उमेश मुरकुटे, खतुबाई आगरे, अमोल निमोणे, उज्ज्वला ढोके अशा संतप्त ग्रामस्थांनी माध्यमांशी बोलताना आपल्या व्यथा मांडल्या। या बाबीची ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, तहसीलदार व जिल्हाधिकारी यांनी तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा आमरण उपोषणाचा मार्ग पुकारावा लागेल असेही ग्रामस्थ म्हणाले। जन्मत न्यूज करता संजीव मग यांची रिपोर्ट, अकोला।